गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपलं सर्वांचं स्वागत करते। तर पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या 20 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे। काँग्रेस बरोबर जागांची कशी वाटाघाटी करायची, शिवाय सलग 2 निवडणुकीत हरलेल्या जागांची अदलाबदली संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली आहे। राज्यात आघाडीच कायम राहणार यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलंय। राष्ट्रवादीला 10 जागा वाढवून देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे। मात्र यावर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचं समजतंय। मुलाच्या संदर्भामध्ये 2009चा 2004चा यावेळेला आम्ही त्यांच्या समोर जी ठेवलेली मागणी या सगळ्या संदर्भामध्ये राज्यपातळीवरती चर्चा करावी असं आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला। सर, पहिली लिस्ट कधी पण येण्याची अपेक्षा आहे, त्यानुसार तयारी नाही। एक तर पहिल्यांदा जागा वाटप निश्चित झाल्याशिवाय काय उमेदवारांची निवड तर त्या ठिकाणी होऊ शकत नाही। नेमका जागा किती लढवणार हे ठरेल आणि मग कुठल्या मतदारसंघामध्ये काय मतदारसंघात अदलाबदल सुद्धा होऊ शकते। ज्या ठिकाणी काँग्रेस आमच्यापेक्षा अधिक मजबूत आहे की जो मतदारसंघ आम्ही गेल्या वेळेला लढलो तो कदाचित काँग्रेसला सुद्धा देता येऊ शकेल। काही ठिकाणी आम्ही अधिक मजबूत असतो, तर त्या संदर्भामध्ये राज्यपातळीवरती चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्याच्या नंतर मग उमेदवाराची निवड ही त्या प्रक्रियेचा नंतरचा भाग राहील। ये एक 8 से 10 दिन में ये काम पूरा होना चाहिए, इस पर हम लोगों ने कल बात की। बाकी डिटेल अबाउट नंबर इस बारे में हमने की ही नहीं। इन प्रिंसिपल इकट्ठा चुनाव लड़ने के बाद का स्वीकार किया गया। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। लोकसभेत दमदार विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने विधानसभेसाठी आता कंबर कसली आहे। मनसेचा बहुचर्चित ब्ल्यूप्रिंटच्या अगोदर बाजी मारत शिवसेनेने चला उठा महाराष्ट्र घडूया या संकल्पनेखाली एक विजन डॉक्युमेंट बनवलंय। मुंबईला पहिला मान देत योजनांचा आराखडा तयार करण्यात आलाय। मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार अशी घोषणा उद्धव यांनी केली आहे। तसेच गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, मागासवर्गीयांसाठी वाढीव तरतूद असं निवडणुकीचं जोरदार पॅकेज यात आखण्यात आलंय। आज संध्याकाळी मुंबई शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजन डॉक्युमेंट सादर केली। विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी उद्धव यांनी एकाच वेळी संवाद साधला। यासाठी अगोदरच शिवसेनेने 12 जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्स सेंटर स्थापन केले आहे। आता या डॉक्युमेंटवर महायुतीतल्या इतर घटक पक्षांचीही सूचना मागवणार आहे आणि त्यानंतर सर्वांचा विचार घेऊन वचननामा तयार करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले। दहीहंडीतील बाल गोविंदाच्या सहभागासाठी गोविंदा मंडळाने आंदोलनाचे थर रचले जरी असले तरी विमा कंपनी आणि पोलिसांनी या गोविंदांची बालहट्टी कधीच फोडून काढली। कारण 12 वर्षाखालील मुलांचा विमा उतरवण्यास या कंपन्यांनी नकार दिला आहे। मुंबईतील विमा कंपन्यांनी आणि पोलिसांनी मंडळाची बालहट्टाची हंडी फोडून टाकली आहे। त्यात पोलिसही 12 वर्षाखालील मुलांचा सहभाग नसेल असा नियम घालूनच सराव शिबिरांना परवानगी देत आहेत। तर ठाण्यातही डीजेचा वाद चिघळला असून यापुढे एकही उत्सवाला साऊंड सिस्टम द्यायचा नाही असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला आहे। त्यामुळे आयोजकांचेच 12 वाजले आहेत। दरम्यान यावर्षी आहे तीच परिस्थिती कायम ठेवून नंतर चर्चेने तोडगा काढावा असा सरकारचा प्रयत्न असल्याने राज्यमंत्री सचिन अहिर यांनी सांगितले। मुंबईतील बहुतांश गोविंदा मंडळाचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून उतरवण्यात येतो। आतापर्यंत 265 मंडळांमध्ये 29,000 गोविंदांचा विमा उतरवला आहे, पण त्यात 12 वर्षाखालील एकाही मुलाचा समावेश नाही। बालहक्क आयोगाचे निर्बंध पाळणे आम्हालाही बंधनकारक आहे, त्यामुळे आम्ही 12 वर्षाखालील मुलांना विमा दिला नसल्याची माहिती ओरिएंटल इन्शुरन्सचे सहाय्यक प्रबंधक सचिन खानविलकर यांनी दिली आहे। ही हंडी उत्सवात ध्वनी प्रदूषण झाले तर गुन्हे दाखल करून साहित्य जप्त केले जाईल
या ठाणे पोलिसांच्या नोटिसा हाती पडल्यानंतर साऊंड व्यावसायिकांनी टीपेचा सूर लावला आहे। यापुढे ठाण्यातल्या एकाही उत्सवाला साऊंड सिस्टम पुरवायचा नाही। मुंबईतले व्यावसायिक इथे आले तर त्यांचे साहित्य जप्त करण्यास पोलिसांना भाग पाडायचे असा आक्रमक आणि उत्सवाची कोंडी करणारा निर्णय ठाणे जिल्ह्यातल्या साऊंड व्यावसायिकांनी गुरुवारी झालेल्या मेळाव्यात घेतला आहे। त्यामुळे ठाण्यातील उत्साही दहीहंडी आयोजकांचा बँड वाजण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे प्रतीक असलेले गणपती, नवरात्र आणि दहीहंडी सारख्या उत्सवांवर ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली टाच आणल्यास मोठे सामाजिक दुष्परिणाम होतील। त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी समन्वय साधत या वादांवर तोडगा काढावा अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संघर्ष दहीहंडी उत्सवाचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींजमधील मध्यम उत्पन्न गटातील घराच्या किमती कमी कराव्यात अशी विनंती विधान परिषदेचे सदस्य आनंद ठाकूर यांनी राज्यमंत्री सचिन अहिर यांना केली आहे। म्हाडातर्फे बोळींज येथे मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात असून या इमारतींची कामे जोरात सुरू आहेत। म्हाडाच्या बोळींच्या गृहप्रकल्पात 22 ते 24 मजल्यांचे टॉवर उभे राहणार असून तेथे 50 इमारतींची कामे सुरू आहेत। वसई विरार शहर महापालिकेने आयुक्तांच्या अधिकारात 14 मजल्यांची परवानगी या इमारतींना दिली आहे। त्याच्यावर 22 ते 24 मजल्यापर्यंत बांधकामाची परवानगी मिळावी म्हणून राज्यात नगरविकास खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। येथील प्रत्येक इमारतीचे काम प्रगतीपथावर असून एकूण 5399 फ्लॅट बांधले जाणार आहेत। या गृह प्रकल्पात मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे बांधली जात आहे। सातत्याने वाढणारी लोकसंख्या पाहता वसई विरारमधील बहुसंख्य मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घराची नितांत गरज आहे। परंतु म्हाडाच्या या घरांच्या किमती जरा जास्त व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। याबाबत म्हाडाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून घरांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे। गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांना त्यांनी निवेदन दिले असून स्वतःही चर्चाही केली आहे। बेकायदा होर्डिंग्स प्रकरणी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांनी 30 सप्टेंबर पर्यंत पूर्व परवानगी शिवाय कोणतेही होर्डिंग्स लावू नये असे हमीपत्र त्यांनी उच्च न्यायालयात सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। बेकायदा होर्डिंग्स विरोधात सुस्वराज्य फाउंडेशनच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची सुनावणी न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठासमोर आज झाली। त्यावेळी राज्य सरकारने आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते, परंतु आज झालेल्या सुनावणीमध्येही उर्वरित राजकीय पक्षांनी हमीपत्र न्यायालयात सादर केले नाही। त्यावर नाराजी व्यक्त करत या राजकीय पक्षांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी खंडपीठाने दिली आहे। मागील सुनावणी दरम्यान मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले होते। मागील सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बेकायदा होर्डिंग्स उभारण्यात येणार नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केले होते। मुंबई महानगरपालिकेने बेकायदा होर्डिंग्सवर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। मुंबई महापालिकेच्या व्यतिरिक्त अन्य महानगरपालिकांनी वॉर्ड अधिकाऱ्यांची नियुक्ती या कामासाठी करावी असेही खंडपीठाने स्पष्ट केले। तसेच पोलिसांनी बेकायदा होर्डिंग्स हटवण्यासाठी संरक्षण द्यावे असेही खंडपीठाने सांगितले आहे। मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रात संततधारा सुरू असल्याने धरण 87% भरले आहे। पावसाचा जोर असा सुरू झाल्यास धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे। मुळा धरणाचा पाणीसाठा 62% इतका झालाय। धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी 10,000 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे। निळवंडे धरणाचा पाणीसाठा 68% इतका झालाय। तालुक्याच्या पूर्व भागातही संततधारा पावसामुळे आढळा धरणही निम्मे भरले आहे। मंगळवारी रात्रीपासून भंडारदरा घाटघर परिसरात जोरदार पाऊस होत आहे। एकंदरे परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पावसास सुरुवात झाली आहे। दिवसभराच्या पावसाने धरण जवळपास अर्धे भरले आहे। आढळा नदीवरील सावरगाव पाट येथील तव्याचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनत चालले। बुधवारी संपलेल्या 24 तासांच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याची नोंद होती। आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज न आल्यामुळे भात पिकांच्या संततधारा पावसाने नुकसान झाले आहे।
शाळेचे शुल्क, वीज बिल, पाणी बिल एकाच संस्थेच्या मार्फत भरण्याची सुविधा रिझर्व्ह बँकने उपलब्ध करून दिली. देशाच्या 20 मोठ्या शहरात दरवर्षी 6 कोटी रुपयाहून अधिकच्याच म्हणजे 3,80,00,000 रुपयांच्या बिलांचा भरणा केला जातोय. यात किरकोळ स्वरूपाच्या बिलाचा मोठा वाटा आहे. ग्राहकांना अनेक प्रकारचे बिल भरायचे असते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकने एकीकृत भारत बिल पेमेंट सिस्टम अर्थातच BBPS चा प्रस्ताव सादर केलाय. इंटरनेट युजर्सना आता एक खुश खबर आहे. नेटिझन्सचा दैनंदिन गरज पडलेला फेसबुक मोबाईलवर आता आपल्याला विदाउट इंटरनेटचं दिसणार आहे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण इंटरनेट नाही अशा युजर्ससाठी फेसबुकने एक ॲप लॉन्च केलं आहे. झांबियामध्ये हे ॲप लॉन्च करण्यात आलंय. हे ॲप एअरटेल धारकांसाठी फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरसह अन्य 13 इंटरनेट सेवा फुकटात देणार आहे. यामध्ये विकिपीडिया, गुगल सर्च, हवामान, नोकरी आणि आरोग्याबाबतच्या सेवांचा समावेश आहे. या सेवांचा फुकटात लाभ घेता येणार असला तरी यामध्ये ईमेलचा समावेश नाही. तसंच गुगलने सर्च केलेला रिझल्ट पाहण्यासाठी म्हणजेच त्यावर क्लिक केल्यानंतर त्याची चार्जेस आकारायला सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे हे ॲप फक्त अँड्रॉइड मोबाईलवरच नाही तर सर्वसामान्य फीचर्स असलेल्या मोबाईलवरही काम करेल. ही सेवा लवकरच अन्य देशात लागू करण्यात येणार आहे. आमचा जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वस्त इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं फेसबुकचा CEO मार्क झुकरबर्गने म्हटले आहे. त्यासाठी आम्ही जगभरातील मोबाईल ऑपरेटर सोबत काम करत असल्याचंही झुकरबर्गने सांगितलंय. इराकमधील हिंसाचार थोपवण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप केला आहे. अमेरिका इराकवर हवाई हल्ला करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. इराक सरकारने मदत मागितल्यास दहशतवाद्यांनी ताबा मिळवलेल्या भागात हवाई हल्ले करण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन यावेळी ओबामांनी दिलं आहे. अमेरिकन नागरिकांना वाचवण्यासाठी ओबामांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ल्याची परवानगी दिली आहे. ISISच्या दहशतवाद्यांनी इरबिल शहरावर ताबा घेतल्यास कारवाई होणार असं ओबामांनी म्हटलं आहे. इरबिलमध्ये अमेरिकेचं दूतावास आणि सैन्य सल्लागारांचं कार्यालय आहे. या दहशतवाद्यांनी गुरुवारी ख्रिश्चन बहुल काराकुश शहरावर ताबा मिळवला. त्यानंतर तिथून हजारो नागरिकांनी पळ काढला आहे. इराकचा बहुतेक भाग ISIS या दहशतवादी संघटनेने ताब्यात घेतला आहे. कट्टरतावादी दहशतवाद्यांनी गेल्या अनेक दिवसापासून इराकमध्ये थैमान घातले. या हिंसाचाराचा आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची घोषणा ओबामा यांनी केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ISISने जूनमध्ये उत्तर इराकमध्ये हल्ल्याची सुरुवात केली होती. इराक आणि सिरियाचा मोठा भाग त्यांनी ताब्यात घेतला आहे. तसंच या भागांमध्ये मुस्लिम राज्य स्थापन केल्याची घोषणाही केली. ISISने देशातील अनेक भागांवर ताबा मिळवल्याने अन्न पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातून 2011च्या शेवटी अमेरिकेने आपलं पूर्ण सैन्य काढून घेतल्यानंतर शेजारच्या इराकमध्येही दहशतवाद्यांचं मोठं तांडव सुरू झालं. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2010 मध्ये अभिनेता सैफला पद्मश्री देण्यात आली होती. परंतु मुंबईतील एका हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सरकारने अभिनेता सैफ अली खान कडून पद्मश्री परत घेण्याची शक्यता बळावली आहे. मुंबईतील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने सैफवर आरोप निश्चित केले आहे. सैफ आणि त्याचे मित्र शकील लताक आणि बिलाल अमरोही यांच्यावर हेतू परस्पर एखाद्याचे नुकसान करणे आणि संघटितपणे कृत्य करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सैफला देण्यात आलेला सन्मान काढून घेतला जावा अशी मागणी RTI कार्यकर्ते SC अग्रवाल यांनी 14 मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्र्याने दिली आहे. सैफला ज्यावेळी पद्मश्री देण्यात आला तेव्हापासूनच तो वादात आहे. कला क्षेत्रात सैफने उल्लेखनीय असं काय योगदान दिलं आहे असा सवाल तेव्हापासून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सैफचा पद्मश्री जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थिनींनी मार्शल आर्ट शिकावे असा सल्ला मर्दानीने म्हणजेच राणी मुखर्जीने दिला आहे.
यशराज बॅनर्जी निर्मित मर्दानी या चित्रपटात राणी मुखर्जी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे। हा चित्रपट 22 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे। मर्दानी राणी मुखर्जीच्या मते सर्व विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट आले पाहिजे। राणी मुखर्जीचा यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या मर्दानी या चित्रपटात राणीने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे। ही भूमिका निभावण्यासाठी राणीने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे। हा चित्रपट 22 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ती म्हणाली की स्वतःचे संरक्षण करण्यासाठी देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे। प्रत्येक स्तरावर नारी शक्तीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। नारी शक्तीचे रूप असलेल्या विद्यार्थिनींना स्वतःच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे।